आणि ही आजकालची पिढी नुसतं ती मोबाईल आणि ते इंस्टाग्राम त्याच्यातच
आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात जन्माला आलोय. इथे देश कसा वेश करावाच लागतो, कुणावर अवलंबून राहू नये. शिक्षणासोबतच दांडपट्टा, तलवारबाजी, कराटे यासारखे सेल्फ डिफेन्स करायलाच पाहिजे. बरोबर बोललीस तू. इथं रडायचं नाही, इथं लढायचं. बरं चल पुढे, खूप उशीर होईल, पाहुणे थांबले. चल. हो नक्कीच, मी काहीतरी मोठी बनवून टाकते. मित्र, दारिद्र्य ह्याचा विचार करत आपण बसलो तर आपण कधीच चांगले विचार आणि चांगले शिक्षण घेऊन मोठे होणार नाही. दारिद्र्यावर मात करत कित्येक जणांनी इतिहास घडवलाय. त्यामुळे बुद्धीच्या जोरावर आपण दारिद्र्यावर मात नक्कीच करू शकतो. चल पुढे. अगं थांब, ही बघ घेऊन दाखव बघूया. अगं एक मुंगळे हत्तीवर पडल्याने हत्ती चिरडला. हत्ती चिरडला खरंच? अगं हत्ती प्लास्टिक खावा आणि मुंगळीवर नाच होती. अगं हा तर जोक आहे, न्यूज नाही. अशा फेक जोक मारत जाऊ नकोस. चल बसचा वेळ झाला. अगं एक आताच न्यूज आले बघ. आता नाही काय तुझं नवीन? अगं गाव होऊन गेले, शाळेत मुलांना मारहाण केली, 2 राजकीय गटांमध्ये वाद झाले. अशा फेक न्यूज बघत जाऊ नकोस. आणि त्या मोबाईल मधून जरा बाहेर ये. अगं हा जोक तरी बघ. हा तुझा जोक. चल बसचा वेळ झाला. बस आली. अगं त्यांच्यासारखं मलाही कधी कधी असं वाटतं, खरी बातमी खोटी आहे, खोटी बातमी खरी आहे. पण यासाठी जोपर्यंत आपण ती प्रत्यक्षात बघत नाही किंवा त्याची पूर्णपणे शहानिशा करत नाही, तोपर्यंत आपण विश्वास ठेवायला नाही पाहिजे. तुझं कारण काही राजकारणी किंवा इतर काही लोक ह्या गोष्टी समाजात वादविवाद होण्याकरिता करतात. तुझं बरोबर आहे. इथून पुढे फेक न्यूजचा निषेध करूया. चल आता भारूड ऐकूया आणि 4 ज्ञानाचे शब्द घेऊया. चल. बघा मॅडम, आपला महाराष्ट्र असो या भारत देश सगळीकडे हे असंच चालू आहे हो. अगं हो ग बाई हो, पण ह्या गोष्टीचा चांगला विचार तर करू